हाय मैत्रिणींनो, रुचिरा खव्यामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवूया गवारची भाजी। गवारची भाजी आपण आज शेंगदाण्याचा कूट टाकून करूया। शेंगाच्या भाजीपासून खूप फायदे आहे। पोटाच्या समस्येपासून आपल्याला मुक्ती मिळते, वजन कमी करण्यास मदत होते आणि मधुमेहासाठी पण खूप फायदेशीर आहे। मजबूत हाडे होण्यास मदत करते आणि त्वचेसाठी पण खूप लाभदायी आहे। म्हणून आपण गवारची भाजी आपल्या आहारामध्ये समावेश करायला पाहिजे। आपण गवारची भाजी वेगवेगळ्या पद्धतीने करतात, कोणी कांदा टोमॅटो खोबरं टाकून करतो। आज आपण बनवूया गवारची भाजी झटपट अशी, कमी घरच्या साहित्यात होणारी ही झटपट लागणारे साहित्य बघा। हे गवार आपण स्वच्छ धुवून घेतली, कांदा आहे, हळद आहे, मीठ आहे आणि लाल मिरची पावडर आहे आणि शेंगदाण्याचा कूट आहे, आलं लसूण हे बारीक हे करून तुकडे करून घेतले आणि जिरे आहे। आता आपण बनवूया गवारच्या शेंगाची पौष्टिक भाजी। आता तेल आपण तापत ठेवलंय, तेल तापलं की आपण जिरं टाकू। जिरं टाकलंय, आता जिरं चांगलं तडतडत आहे। कांदा टाकूया, हा चिरलेला 2 कांदे मीडियम साईजचे, ते परतून घेऊया छानपैकी। आता आपण याच्यात आलं आणि लसूणचे बारीक चिरून घेतलं होतं ते टाकूया। बघा, आलं लसूण आपण बारीक चिरून घेतलं होतं ते टाकलं। आता ते तेलात हळद टाकूया, तिखट टाकूया, आणि एकदम कमी साहित्यात झटपट होणारी भाजी आहे। आता आपण ही गवार धुवून घेतली ती टाकूया, गवार धुवून घेतली ती टाकूया। टाकूया पण ती एकदम व्यवस्थित घालून घेऊया। मीठ चवीप्रमाणे मीठ टाकूया, घ्यायची व्यवस्थित सगळी। आता आपण हे 2 चमचे शेंगदाण्याचं कूट घेतलं तो टाकून घेऊया। झटपट आणि पौष्टिक आणि टेस्टी ही भाजी होते, डब्यासाठी छान आहे। शिजेस्तो पण तो हे झाकून ठेवूया, झाकण काढूया। छान एकदम आपली भाजी रेडी आहे। आपण आता प्लेटमध्ये काढून घेऊया। ही भाजी आता आपण प्लेटमध्ये काढली आहे। तुम्ही नक्की ट्राय करा ही चमचमीत गवारची भाजी, डब्यासाठी एकदम चांगली आहे। मस्त खा, आनंदी राहा, हेल्दी राहा आणि माझ्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका।